साखरेची किमान आधारभूत किंमत वाढणार. अमित शहांनी ग्वाही दिलेली आहे असं विनय कोरेंनी सांगितलेलं आहे. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरेंनी ही माहिती दिलेली आहे. एफआरपीच्या तुलनेमध्ये एमएसपी मध्ये वाढ झाली नाहीये. साखर उद्योगाच्या आव्हानांबाबत शहांशी चर्चा झालेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी बुधवारी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची नवी दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी दिलेली आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना विनय कोरेंनी ही माहिती दिली. त्यामुळे साखर उत्पादकांना लवकरच गुड न्यूज मिळण्याचे संकेत या बैठकीमधून मिळाल्याचा दावा विनय कोरे यांनी केला आहे. जी तुमची चर्चा झाली, तुम्ही दिल्लीत आलात, तुमचा एक फोटो आम्ही सोशल मीडियावरती बघितलात. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही विमानात चर्चा करतात. दिल्लीत साखरेच्या प्रश्नावरती काय चर्चा झाली? महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीसमोर जी आव्हानं तयार झाली आहेत त्याच्या संदर्भात अधिवेशन काळात एक मिटिंग आमची विधानसभेत झाली होती, विधानभवनात झाली होती. त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांच्या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री आणि कृषी मंत्र्यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे काल ती बैठक आयोजित केली होती आणि आम्ही सगळेच म्हणजे मुख्यमंत्री स्वतः होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर कृषी मंत्री होते, सहकार मंत्री होते, विखे पाटील साहेब, जलसंपदा, असे बरीच मोठं शिष्टमंडळ आमचं त्या चर्चेसाठी आम्ही दिल्लीला गेलो होतो. साखर कारखान्याशी निगडीत अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यात एफआरपी दरवर्षी वाढत गेली, पण एफआरपीच्या तुलनेनं MSPची वाढ झाली नाही. म्हणजे एफआरपी 29% वाढली, पण 1 रुपयासुद्धा MSP वाढली नाही. आणि ह्याचा परिणाम शुगर इंडस्ट्रीच्या आर्थिक सगळ्या कारणांच्यावर झाला आहे आणि म्हणून MSP वाढणं गरजेचं आहे. अशा प्रकारची एक प्रमुख मागणी त्या ठिकाणी मांडण्यात आली आणि अमित भाईंनी ती मागणी मान्य आम्ही करू आणि लवकरात लवकर शक्यतो ह्या 10 दिवसात त्याच्यावर आपण निर्णय करू, अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं.